ए काय करायस तू? अरे इतक्या वेळ असते का? आम्हाला दोघाला शेताला जायचं आहे, भयाला मला. जा की मग. झालं तयार झालं स्वयंपाक. 11च्या मध्ये झाला पाहिजे स्वयंपाक हा? पोळी आहे, भाजी आहे, भात आहे, हां चटणी आहे, हां पुन्हा ह्याची हिरव्या मिरची ठेसा केला शेंगदाणे टाकून. बरं बरं. कालच्या मिरच्या वगैरे ठेवल्या का नाही तळलेल्या? ठेसा केला ठेसा केला. बरं बरं. शेंगदाणे टाकून. ठेसा म्हणजे काय? मिरच्या तव्यावर भाजायच्या, हां ठेसा करायचा म्हणजे शेंगदाणे भाजायचे, हा. लसूण टाकायचं. आणि ते तव्यावरती बारीक काय टाकलेलं आहे? ते निवत केला देवाला. हां तुमचा पुषा इतवार. हा पुष्य आहे तो. बरं बरं. पूजा वगैरे झाली का? हा. वा 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 वा. चांगली पूजा केली की जोरात. हां अरे वा 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 क्या बात आहे. अशी हे म्हणजे पुषा इतवार म्हणजे कशा प्रकारचं असतंय, कशामुळं असतंय? ते का हां याचं माहिती वगैरे सांग ना. हां शाळेत ते सूर्यनारायणासाठी धरतात. हां हां. संक्रांत असते, हा. ते सूर्य प्रवेश करते मकरामध्ये. म्हणजे ही परंपरा तुम्हाला पुढील ते आमच्या आजीपासून आईपासून आलेली आहे. मला ते म्हणायचं नाही. हा. ते हे जे तुम्ही दाखवाले ते नवीन मुलींना देखील पुढील विवाहित मुलींना देखील समजल्या जावं, ह्याच्याबद्दल संदर्भ काही आहे का? घरी केलं की आपोआप शिकतात मुली सुना. हां हां हां. त्याला माहित होते ना. बरं त्या बरं. सासूबाई करतात तर मग पुरी करतात. असं. आणि एखाद्या दिवस तुमची सून जर बाहेरगावी असेल तर तिला कसं काय माहिती होणार? ते सणाला येतात, हां सणाला येतात, बरं बरं बरं. संक्रांतीला येतात, दिवाळीला येतात, हां आणि मुलं येतात सगळी. असं असं. वा 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 वा. त्याच्यामुळे माहित होते सणाला आणावं लागते सुनेला लेखाला. पोळी फार सुंदर झालेली आहे. हा. पोळी पाहावी काटात आणि बायको बघाई ओठात. वा क्या बात आहे. लोक हुशार होते, आता त्याला काही कळत नाही. हां हां. आता त्याला ते पोळ्या कसे हं. निवदावणी करायला पूर्वी आता, हां. त्याच्यामुळे द्यायला काटून मोठं काय सारखंच आहे. अच्छा अच्छा अच्छा. पहिल्या बायाच्या पोळ्या तव्याबरोबर असायच्या, हं. त्याच्यामुळे काट बारीक पोळ्या असायच्या फुगत होत्या. आता ते बरं बरं बरं. वा वा वा. मिशन निघाले सगळं. हां रोटी मेकर. असं असं असं. मिक्सरवर ठेसा, हा. त्याच्यामुळे चव पण कमी लागते. हां हां. आणि उकळातला ठेसा, त्या कलबत्यातला ठेसा.